गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हा पॉईंट पाहिलेला आहे. त्याच्यावरती 2 एक्झाम्पलसुद्धा बघितलेत आपण की ज्याचे लोकल मॅक्झिमम आणि लोकल मिनिमम हे पॉईंट्स फाइंड आउट करायचे होते. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना आपण नेमकं काय करतो, जर दिलेलं जे फंक्शन असतं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, पहिल्यांदा त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो एफ डॅश ऑफ एक्स. त्यानंतर टर्निंग पॉईंट्स फाइंड आउट करण्यासाठी काय करतो, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळाल्यानंतर व्हॅल्यू मॅक्झिमम आणि मिनिमम फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, तर जे टर्निंग पॉईंट्स मिळालेले आहेत ते एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये पुट करतो. जर ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली तर आपण काय म्हणणार, फंक्शन कसं असतं, मिनिमम फंक्शन असतं. आणि व्हॅल्यू जर लेस दॅन 0 येत असेल तर फंक्शन कसं असतं, मॅक्झिमम असतं. यावरचे आणखीन एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे, एक्झाम्पल आहे आपलं अ वायर ऑफ लेंथ 120 सेंटीमीटर. एक वायर आहे की ज्याची लेंथ किती आहे 120 सेंटीमीटर. इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल. फाइंड इट्स डायमेन्शन्स इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, एक वायर आहे 120 सेंटीमीटर, ठीक आहे, ती बेंड केले इन द फॉर्म ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे याच्यापासून रेक्टँगल त्यांनी बनवलेला आहे, मग तो कसाही असेल, तो रेक्टँगल आहे. असं असेल तर काय विचारलेलं आहे, त्याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. रेक्टँगल आला म्हणजेच आपल्याला काय मिळतं, त्याची लेंथ आणि ब्रेथ मिळते. इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. आपल्याला इथे एरिया काढायला सांगितलेला नाही आहे. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि जेव्हा त्याची लेंथ आणि ब्रेथ किती असेल, की जेव्हा त्याचा एरिया मॅक्झिमम असेल, हे फाइंड आउट करायचं आहे. लेंथ आणि ब्रेथची व्हॅल्यू किती असेल जेव्हा एरिया मॅक्झिमम असेल, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल लेंथ आणि ब्रेथ त्याची. तर स्टार्ट करू आपण सोल्युशनमध्ये. पहिल्यांदा आपण सपोज करू लेट एक्स बी द जो एरिया आहे त्याच्यासाठी लेंथ आणि ब्रेथ त्याची मल्टिप्लिकेशन करावी लागते. मग एक्स आणि वाय हे आपण सपोज करू. लेट एक्स अँड वाय बी द लेंथ and breadth of the rectangle in हे सेंटीमीटर्समध्ये असेल सगळं. म्हणजे एक्स ही लेंथ झाली आणि वाय ही आपली ब्रेथ असेल. आता आपण काय करणार आहोत, तर वायर किती सांगितलेली आहे 120 सेंटीमीटर आहे ना, म्हणजे लेंथ ब्रेथ यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला किती मिळायला हवा 120 सेंटीमीटर. मग 2 टाइम्स लेंथ आणि 2 टाइम्स ब्रेथ आहे, मग त्याची ॲडिशन करू. 2x + 2y, x मीन्स लेंथ अँड y मीन्स ब्रेथ इज इक्वल टू किती मिळायला हवा 120. कारण 120 सेंटीमीटर वायर होती, त्याच्यावरूनच आपण हा रेक्टँगल तयार केलेला आहे. देअरफोर 2 कॉमन काढला याच्यातून, x + y इज इक्वल टू मिळेल 120. नेक्स्ट लाईन देअरफोर x + y 2 120ला डिवाइड होईल, आपल्याला आन्सर मिळेल 60. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं तर x + y इज इक्वल टू 60 मिळाला. याच्यावरून आपण yची व्हॅल्यूसुद्धा काढू शकतो. 60 हा x इकडे मायनस करा, हे इक्वेशन झालं आपलं स्टार. y इज इक्वल्स टू 60 - x. आता आपण त्याचा एरिया बघू. लेट कॅपिटल A बी द एरिया ऑफ रेक्टँगल. आणि एरिया आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला काय असतो, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ असतो, म्हणजे x इंटू वाय. इथे व्हॅल्यू पुट करू, x ॲज इट इज. वायची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 60 - x. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 60x - x इंटू x काय मिळेल x². आणि हा एरिया आहे, म्हणजेच आपल्याला हा काय मिळालेला आहे एफ ऑफ एक्स मिळालेलं आहे. ठीक आहे, आपण मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी फाइंड आउट करतो आहे. ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हजमध्ये मॅक्झिमम मिनिमम पॉईंटमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टवरून आपण हे फाइंड आउट करणार आहोत. a इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला 60x - x², इक्वेशन नंबर फर्स्ट. याच्यावरून आपण काय करतो, परत
एफ ऑफ एक्स मिळाल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करतो, त्यानंतर एफ डबल डॅश ऑफ एक्स पण फाइंड आउट करतो. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आणि त्या मिळालेल्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करतो. सेम तसंच करू आपण. एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करू याच्यावरून. एफ डॅश ऑफ एक्स 60x, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 असेल, 60 ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x, इक्वेशन नंबर 2. अँड नेक्स्ट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, अगेन डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. 60 डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0 मायनस 2, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असेल 1, म्हणजे आन्सर मिळेल -2, इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला मॅक्झिमम सांगितलं ना व्हॅल्यू, तर त्यासाठी आपण काय लिहिता येईल तर फॉर मॅक्झिमम एरिया, म्हणजे मॅक्झिमम एरिया कधी असेल ते काढायचं आहे. कधी असेल म्हणजे लेंथ आणि ब्रीडची व्हॅल्यू तेव्हा किती असेल या फॉर्ममध्ये. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ एक्स देअरफॉर काय होईल 60 मायनस 2x इज इक्वल टू 0 मिळेल आपल्याला. नेक्स्ट लाईन 60 इज इक्वल टू 2x, देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती मिळेल 30. 2ने डिवाइड होईल 60ला, आपल्याला मिळेल 30. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 30 मिळाली. ठीक आहे, मग हा टर्निंग पॉईंट मिळाला आपल्याला. ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये पुट करतो, तर पुट करून पाहू. एफ डबल डॅश ऑफ 30 इज इक्वल टू किती आहे -2. ही व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला लेस दॅन 0, म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, जर एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 असेल तर व्हॅल्यू कशी असते मॅक्झिमम असते, किंवा फंक्शन कसं असतं मॅक्झिमम फंक्शन असतं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो देअरफॉर एरिया इज मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 30. आता ही व्हॅल्यू आपल्याला एक्स मिळालं ना, ठीक आहे 30. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, मग या इक्वेशनमध्ये आपण पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन स्टार. या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर बघू आपल्याला काय मिळेल. वाय इज इक्वल टू 60 मायनस 30 विच इज इक्वल टू 30. वायची व्हॅल्यू सुद्धा किती मिळते आपल्याला 30 मिळते. देअरफॉर वी कॅन से दॅट एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. आणि तो कधी मॅक्झिमम असेल इफ लेंथ इज इक्वल टू 30 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज इक्वल टू 30 सेंटीमीटर असं असेल तर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम कधी असेल जेव्हा त्याची लेंथ 30 आणि ब्रेडसुद्धा 30 असेल. आपल्याला एक्झाम्पल सांगितलं होतं, एक वायर आहे 120 सेंटीमीटरची, त्यावरून रेक्टँगल तयार केला आहे. तर लेंथ आणि ब्रेड्थ कधी असेल की जेव्हा एरिया ऑफ रेक्टँगल मॅक्झिमम असेल, हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. आपण इक्वेशन फाइंड आउट केलं त्याच्या आधी. 2x + 2y = 120, यावरून मिळालं x + y = 60. आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट केले. ए हा एरिया मानला आपण रेक्टँगलचा, लेंथ इंटू ब्रीड त्याचे व्हॅल्यू पुट केला. एफ ऑफ एक्स आपल्याला मिळतो, त्याच्यावरून एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केला. फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. जो टर्निंग पॉईंट मिळतो तो कुठे पुट करतो आपण एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये. एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, म्हणजेच ते कसं असेल मॅक्झिमम असेल. देअरफॉर वी कॅन से दॅट एरिया इज मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 30. एक्स इज इक्वल टू 30 आपण पुट केला. वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी वायची व्हॅल्यू सुद्धा 30 मिळते, म्हणजे रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम असेल किंवा मॅक्झिमम असेल कधी असेल तर लेंथ आणि ब्रीड दोन्ही पण काय असतील त्याच्या 30 सेंटीमीटर असतील तेव्हा, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट्स सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्झिमम. 30 हा नंबर आहे. तो काय करायला सांगितलेला आहे, 2 नंबरमध्ये डिवाइड करायला सांगितलेला आहे, असा की त्या 2 नंबरचा प्रोडक्ट काय आला पाहिजे मॅक्झिमम. तर चेक करून पाहू आपण. सपोज 30 29 1 असं जर पार्ट केला, त्यानंतर 28 2 अप टू 20
10. ठीक आहे, असे दोन दोन नंबर जर आपण घेतले की 29 + 1 30, 28 + 2 30, 20 10 30 असे जर आपण पार्ट्स केले, पण आपल्याला कसा हवा की ज्याचा प्रोडक्ट काय हवा, मॅक्झिमम हवा आपल्याला. तर पहिल्यांदा इथे बघा, सपोज पहिला नंबर आपण सपोज करू की लेट फर्स्ट पार्ट ऑफ 30 बी एक्स. ठीक आहे, आपण 30 या नंबरचा पहिला पार्ट मानू की एक्स आहे, म्हणजेच 29, 28, 20 यापैकी एखादा नंबर असेल. किंवा आता सेकंड नंबर आपण पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट एक्स असेल तर सेकंड पार्ट काय असेल, सेकंड पार्ट कसा काढलाय पहा आपण की 30 मधून 29 मायनस केल्यानंतर 1 मिळाला, 30 मधून 28 मायनस केल्यानंतर 2 मिळाला, म्हणजेच काय 30 मधून पहिला पार्ट मायनस केल्यानंतर सेकंड पार्ट मिळतो. मग पहिला पार्ट आपण इथं काय घेतलाय, एक्स, मग सेकंड पार्ट काय असेल, थर्टी मायनस एक्स असेल. फर्स्ट पार्ट घेतला एक्स, सेकंड पार्ट घेतला आपण 30 मायनस एक्स. आता यांचा प्रोडक्ट पाहू आपण. देअरफॉर प्रोडक्ट इज इक्वल टू एक्स इंटू 30 मायनस एक्स. हे दोन पार्ट आहेत आपले. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 30x मायनस एक्स स्क्वेअर, आणि हाच आपला काय आहे, एफ ऑफ एक्स असेल. ठीक आहे, इक्वेशन नंबर आपल्याला हे फर्स्ट मिळालं, 30x मायनस एक्स स्क्वेअर असा मिळतो. याच्यावरून एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करू शकतो आपण. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 30, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, 2x असेल. इक्वेशन नंबर 2. अँड नेक्स्ट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू अगेन डेरिव्हेटिव्ह 30 डेरिव्हेटिव्ह मायनस ह्याचं काय मिळेल, 0 मिळेल. 2 ॲज इट इज एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 विच इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आता मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी पाहतो ना आपण. मग फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू, किंवा आपण इथं काय म्हणतोय, फॉर मॅक्झिममसाठीच पाहणार आहोत. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेणार आहोत आपण. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, 30 मायनस 2x इज इक्वल टू 0. देअरफॉर काय मिळेल, 30 इज इक्वल टू 2x. देअरफॉर x इज इक्वल टू 30/2 विच इज इक्वल टू, x इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, 15 मिळाला. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 15 मिळते. हा काय मिळाला आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0मध्ये व्हॅल्यू पुट केली ना, मग टर्निंग पॉईंट मिळाला. टर्निंग पॉईंट आपण कुठे पुट करतो, एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे -2 विच इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 आली, आपण काय म्हणणार आहोत इथं, काय असेल मग, मॅक्झिमम असेल फंक्शन, किंवा व्हॅल्यू मॅक्झिमम असेल असं पण म्हणू शकतो. देअरफॉर at x is equal to 15, प्रोडक्ट इज मॅक्झिमम. आता इथे आपण प्रोडक्टसाठी पाहतोय, म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 मिळाला, म्हणजे प्रोडक्ट काय असेल, मॅक्झिमम असेल. कोणत्या व्हॅल्यूला, ॲट एक्स इज इक्वल टू 15. ठीक आहे, हा फर्स्ट पार्ट मिळाला. सेकंड पार्टसाठी सुद्धा चेक करणार आहोत आपण. पुट एक्स इज इक्वल टू 15 इन 30 मायनस एक्स. काय मिळेल आपल्याला, 30 मायनस एक्स इज इक्वल टू 30 मायनस 15 विच इज इक्वल टू 15. म्हणजे दोन नंबर मिळाले. फर्स्ट काय आहे 15, सेकंड इज ऑल्सो 15. सो वी कॅन से दॅट द रिक्वायर्ड पार्ट्स ऑफ 30 आर 15 अँड 15. 30 हा नंबर डिवाइड करायला सांगितला होता, असा की ज्या दोन नंबरमध्ये डिवाइड केला असेल त्यांचा प्रोडक्ट काय आला, मॅक्झिमम. म्हणजेच 15 इंटू 15 याचा प्रोडक्ट मॅक्झिममच असेल. ठीक आहे, आपण पहिल्यांदा एफ ऑफ एक्स फाइंड आउट केला, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स ह्या टर्म्स फाइंड आउट केल्या, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा टर्निंग पॉईंट आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 0 मिळाली, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट कसा असेल, मॅक्झिमम. कोणत्या व्हॅल्यूला, ॲट एक्स इज इक्वल टू 15. ती व्हॅल्यू आपण सेकंड पार्टमध्ये पुट करून व्हॅल्यू फाइंड आउट केली. दोन्ही पण व्हॅल्यू 15 मिळतात. म्हणजेच 30 हा कोणत्या पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे, 15 अँड 15.
हे एक्झाम्पल आपलं एक्झरसाइजमधील 10 नंबरचं एक्झाम्पल होतं, एक्झरसाइज 2.4 मधील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे सुद्धा एक्झरसाइजमधील 11 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे आपल्याला, डिवाइड द नंबर 20 into 2 parts such that the sum of their squares is minimum, असं आपल्याला सांगितलेलं आहे. 20ला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे आपल्याला. हे सुद्धा आपण 30 प्रमाणे करू शकतो. 19 1 18 2 टू 11 9 अशा फॉर्ममध्ये. हे 2 पार्ट्स केल्यानंतर काय करायचे आहे, सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. यांच्या स्क्वेअर्सची जर ॲडिशन केली तर कशी यायला पाहिजे, ती मिनिमम यायला हवी, असं आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. सेम फर्स्ट पार्ट आपण पहिल्यांदा डिनोट करू की लेट फर्स्ट पार्ट ऑफ 20 बी एक्स. ठीक आहे, पहिला पार्ट जर 20चा आपण एक्स घेतला, सेकंड पार्ट कसा मिळतो, 20 मायनस 19 केलं तर 1 मिळतं, 20 मायनस 18 केला तर 2 मिळतो. म्हणजेच काय, 20मधून फर्स्ट पार्ट मायनस केल्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट मिळतो. सेम आपण म्हणू शकतो, देन सेकंड पार्ट इज, काय करावं लागेल, 20 मायनस फर्स्ट पार्ट म्हणजेच 20 मायनस एक्स मिळेल. आता त्यांची काय करायचे, सम ऑफ देअर स्क्वेअर्स पाहू आपण. सम ऑफ देअर स्क्वेअर्स कशा पद्धतीने मिळेल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्ही टर्मचे स्क्वेअर आहेत. आता हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला आपण यूज करू. इथे आपल्याला मिळेल 400 मायनस 40x प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट लाईन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय मिळेल, 2x स्क्वेअर मिळतो, मायनस 40x अँड प्लस 400. म्हणजेच हे आपल्याला काय मिळालं, एफ ऑफ एक्स हे आपलं फंक्शन मिळतं, इक्वेशन नंबर फर्स्ट. यानंतर आपण काय करतो, तर एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करतो. एफ डॅश ऑफ एक्स 2 इंटू 2 काय मिळेल, 4, एक्स ॲज इट इज मायनस 40, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असेल आणि हा कॉन्स्टंट आहे 400, याचं डेरिव्हेटिव्ह 0 असेल. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स काय मिळतो, 4x मायनस 40, इक्वेशन नंबर 2. अँड नेक्स्ट इज एफ डबल डॅश ऑफ एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, 4 ॲज इट इज, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 40चं डेरिव्हेटिव्ह 0, राहील काय फक्त 4. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपण फॉर मिनिमम व्हॅल्यू पाहतोय. फॉर मिनिमम एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 करणार आहोत. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे आपला, तर 4x मायनस 40 इज इक्वल टू 0, देअरफॉर 4x इज इक्वल टू 40. एक्स इज इक्वल टू काय मिळेल, 40/4, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 10 मिळते. थोडक्यात हा आपल्याला काय मिळाला, टर्निंग पॉईंट. ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये पुट करू. एफ डबल डॅश ऑफ 10 इज इक्वल टू 4. 4 कसा आहे, ग्रेटर दॅन 0. इथे व्हॅल्यू काय असेल, मिनिमम असेल. व्हॅल्यू कशी मिळाली, मिनिमम, कारण एफ डबल डॅश ऑफ एक्स कसा आला, ग्रेटर दॅन 0 मिळाला आपल्याला. मग इथे आपण काय म्हणू शकतो, ॲट एक्स इज इक्वल टू 10 एफ ऑफ एक्स इज मिनिमम. पुट एक्स इज इक्वल टू 10 इन 20 मायनस, सेकंड पार्टसाठी पुट करणार आहोत आपण. 20 मायनस 10 इज इक्वल टू, अगेन व्हॅल्यू काय मिळते 10. फर्स्ट व्हॅल्यूसुद्धा काय होती आपली 10च होती. म्हणजे आपण म्हणू शकतो की द रिक्वायर्ड पार्ट्स ऑफ 20 आर 10 अँड 10. एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 20 डिवाइड करायचं आहे 2 पार्ट्समध्ये. कोणत्या पद्धतीने, तर जे 2 नंबर्स किंवा जे 2 पार्ट्स मिळतील त्यांची स्क्वेअर्सची सम केली तर ती मिनिमम हवी. आपण ती कंडिशन घेऊन इक्वेशन फॉर्म केलं. सम ऑफ देअर स्क्वेअर्स आपल्याला मिळाला, म्हणजेच तो आपला काय असेल, एफ ऑफ एक्स असेल. त्यावरून एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केला. फॉर मिनिमम व्हॅल्यू
एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0, टर्निंग पॉईंट मिळतो एक्स इज इक्वल टू 10. ही व्हॅल्यू एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये पुट केल्यानंतर आपल्याला समजतं मॅक्झिमम की मिनिमम. ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम असतो. म्हणजेच ॲट एक्स इज इक्वल टू 10 एफ ऑफ एक्स मिनिमम असेल. म्हणजे हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्टसुद्धा काय मिळतो 10. म्हणजे 20चे 2 पार्ट्स काय पडतात 10 आणि 10, की ज्याचा आपण जर स्क्वेअर केला म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर तर मिळणारी व्हॅल्यू कशी असेल मिनिमम असेल. ठीक आहे. आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टवरती. हा आपला पॉईंट पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आपला जो चॅप्टर होता ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज त्याच्यामधले सगळे पॉईंट्स कंप्लीट झालेत आणि हा चॅप्टर आपला इथे कंप्लीट होतो. थँक्यू.